अमरावतीच्या तपोवन येथील गुरुकृपा कॉलनीत राहणाऱ्या 45 वर्षीय दिलीप चिन्नास्वामी दोंती यांनी गाडगेनगर पोलिसांकडे तक्रार नोंदवली। त्यांनी MH27BX 3284 क्रमांकाची मिनी ट्रॅव्हलर गाडी 8,06,000 विकली। विकत घेणाऱ्यांनी 1,56,000 रुपये नगदी दिले व 6,50,000 चेक दिला व गाडी घेऊन पसार झाले। चेक बँकेत टाकला असता अकाउंट बंद असल्याचं समजलं। या संदर्भात गाडगेनगर पोलिसांनी 420 व 406 कलमान्वये गुन्हा दाखल केलाय। पोलिसांनी सोलापूर येथून आरोपींना अटक केली आहे। 29 वर्षीय रणजित तुकाराम कुंभार, 41 वर्षीय श्रीकांत शिवदास कुंभार व 39 वर्षीय धनंजय वसंत कुंभार या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतला आहे व त्यांच्याकडून गाडीही हस्तगत केली आहे। पोलीस स्टेशन गाडगेनगर येथे 7व्या महिन्यामध्ये 420, 34, 406 भारतीय दंडविधान संहिता अन्वये फिर्यादी दोंती यांच्या रिपोर्टवरून गुन्हा दाखल झाला होता। सदर तपासामध्ये SC गेडाम यांच्या पार्टीने सोलापूर येथे जाऊन कुंभार बंधू यांना अटक केलेली आहे आणि एक ट्रॅव्हल्स जप्त करण्यात आली। पोलीस उपायुक्त यशवंत सोळंके तसंच वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीष ठाकरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस हेड कॉन्स्टेबल शेखर गेडाम, सतीश देशमुख, सुभाष पाटील, विशाल वाघपांजर, रोशन वराडे यांच्या चमूने ही कारवाई केली आहे। या आरोपींना न्यायालयासमोर हजर केलं असता त्यांना 1 दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे। विदर्भ न्यूजसाठी मोहम्मद शोएबुद्दीन यांचा हा वृत्तांत।